नागपुर के इमामबाड़ा थाना क्षेत्र में छेड़छाड़ की एक गंभीर घटना सामने आई। जानकारी के अनुसार वीआर मॉल में कार्यरत दो महिलाएं रात करीब 10 बजे अपनी शिफ्ट खत्म कर बाहर निकली और ऑटो का इंतजार कर रही थी। इस दौरान एक तृतीय पंक्ति व्यक्ति वहां पहुंचा और दोनों महिलाओं के साथ छेड़छाड़ की घटना को अंजाम दिया। घटना से घबराई महिलाओं ने तुरंत इसकी जानकारी अपने सहकर्मी और स्थानीय लोगों को दी, जिसके बाद मामला तूल पकड़ने लगा। इसके बाद दोनों पीड़ित महिलाओं ने इमामबाड़ा थाने में पहुंचकर आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने संबंधित तृतीय पंक्ति पर खिलाफ मामला दर्ज किया और पूरे मामले की जांच शुरू कर दी। पुलिस आसपास की सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और आरोपी की भूमिका की पुष्टि की जा रही है। फिलहाल पुलिस का कहना है कि मामले की गंभीरता को देखते हुए आगे की कानूनी कार्रवाई तेज की जा रही है। इमामबाड़ा फलटणच्या हद्दीमध्ये व्हीआर मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन महिला आहेत। नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी 10 वाजता त्यांची शिफ्ट संपून घरी चालले होते आणि शेअरिंग रिक्षाची वाट बघत थांबले होते। त्यावेळी त्यांच्या शेजारी एक तृतीयपंथी नेहमीच त्यांचा पाठलाग करत असायचा, तो सुद्धा थांबलेला होता। रिक्षा आल्यानंतर ह्या दोघांनी रिक्षा थांबवली आणि मैत्रीण बसली, त्याबरोबर तो तृतीयपंथी सुद्धा त्यांच्या रिक्षात बसला। फिर्यादीच्या सोबत तो चिटकून बसला, तू मला ओळखत नाही का, माझ्याशी का बोलत नाही, असं म्हणून फिर्यादीच्या छातीला त्याने हात लावला आणि त्यामुळे फिर्यादीने तात्काळ त्याच्या भावाला फोन लावून जगनाडे चौकात बोलवले। सदर ठिकाणी रिक्षा गेल्यानंतर तिघे पण खाली उतरले। त्यावेळेस सदरच्या फिर्यादीने त्याच्या भावाने सदर तृतीयपंथीला ताब्यात घेतले होते आणि तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। तर हा तृतीयपंथी कोण आहे आणि खरंच तृतीयपंथी आहे की तृतीयपंथी असल्याचं भाषण होता, काय माहिती आली? सदर तृतीयपंथीचं नाव काजल जग्गू तांबेकर, वय वर्ष 30 आहे आणि हा नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहतो। तो तृतीयपंथीचा आहे, परंतु तृतीयपंथीच्या विरोधात सुद्धा आपण BNS 74 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे की जेणेकरून भविष्यात त्यांनी पण कुठल्या महिलांची मुलीची छेड काढू नये। तृतीयपंथी असल्याचा फायदा अजून कोणाला त्रास देणार नाही या अनुषंगाने आपण सदरचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याची दखल घेतलेली आहे।